देशभर सध्या नवरात्र उत्सव चालू आहे। कोंगाई मातेचंही महत्व फार मोठं आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस सुरत लुटलं आणि परत येत असताना याच रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची अस्मिता, मी तर कायम कीर्तनामध्ये सांगत असतो तर मी नेहमी, छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आपण बसलेल्या मंडळीला इथं आज कीर्तनात उभा राहता येतंय। जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर बसलेल्या सगळ्यांना दाढ्या दिसल्या असत्या। सलाम वालेकुम वालेकुम सलाम, हे त्यांचे उपकार आहेत, हे डोक्यात ठेवा। जरा जोरात टाळ्या वाजवा। तुमच्या टाळ्यात काय मला दम दिसेना पण असलं नाही, टाळ्या जरा थोड्या। अहो आम्ही 300-400 किलोमीटर प्रवास करून रोज कीर्तन चालू आहेत। मला हे कीर्तन करून उद्या सांगलीला जायचंय, म्हणजे बघा प्रवास किती लांबचा आहे। जरा असं हे ॲक्युप्रेशर आहे, तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवाल ना तेवढं आयुष्यात अटॅक येत नाही। त्याच्यामुळे असं हिंदुत्व कडकडून उठलं पाहिजे, पेटून उठलं पाहिजे। छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत आणि भगवत भक्त आहोत त्याच्यासाठी। असे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही भूमी आहे। ज्या ठिकाणी राजांची पाऊलं लागली ती भूमी पुण्यवान झालेली आहे। आणि तेव्हा कोंगाई मातेने पाठीमागून थाप टाकली आणि सहज शिवाजी महाराज त्यांना म्हटले, कोण ग आई? तीच झाली कोंगाई माता। अशी ही कोंगाई माता आहे। तिच्या आशीर्वादाने आपल्या दिंडोरी गावचं कल्याण आहे। शक्ती ही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असते। जगाच्या पाठीवर भारत देशासारखा संस्कृती प्रधान देश नाही। भारतस्य द्वे प्रतिष्ठे संस्कृत आणि संस्कृती। काय आहे आमच्या देशाची संस्कृती? मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव। जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत पण कुठल्या देशाला माता म्हटलं नाही। कधी वाक्य ऐकलं का? पाकिस्तान माता, जपान माता, लंडन माता, मलेशिया माता, अमेरिका माता, जपान माता नाही। जगाच्या पाठीवर एकच देश आहे, ज्या देशाचं नाव आहे हिंदुस्तान। फक्त याच देशाला म्हटलं भारत माता की, भारत माता की, भारत माता की। म्हणून माता, आमच्या या भारत देशालाच माता हा शब्द आहे, इतर देशाला नाही माता म्हटलेला आहे। म्हणून आमची प्रत्येक माता ही पेटून उठली पाहिजे। आज जगत जननी आहे, नवरात्र उत्सव आपला चालू आहे म्हणून माता। भारतीय संस्कृतीमध्ये या मातेला फार मोठं महत्व आहे। तसं पाहायला गेलं तर आपल्या भारत देशामध्ये 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या, 3.5 शक्तिपीठ अशाने नटलेला आपला देश आणि महाराष्ट्र आहे। तसं महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये 3.5 नाही 52 शक्तिपीठ आहेत। पण महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहे। पहिलं शक्तिपीठ तुळजापूरची आई भवानी हे शक्तिपीठ एक, माहूरगडची रेणुका माता दुसरं शक्तिपीठ, कोल्हापूरची आई माता महालक्ष्मी हे तिसरं शक्तिपीठ आणि वणीची देवी सप्तशृंगी माता हे अर्ध शक्तिपीठ। खरं म्हणजे नाशिक हा परिसर मुळातच पुण्यवान आहे। प्रभू रामचंद्राचा सहवास ज्या नाशिक पंचवटीला लाभला, सर्व इतिहास या नाशिकच्या भूमीमध्येच घडला। म्हणून रामाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला नाशिक भाग त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा तर जन्म सप्त शतोत्तर 16 चालू आहे। असे निवृत्तीनाथ आमच्या वारकरी संप्रदायाचा उगम स्थान जे आहेत निवृत्तीनाथ दादा, त्यांचा हा परिसर आणि ही कोंगाई माता यांच्या या निमित्ताने हे आजचं कीर्तन आहे। नवरात्र उत्सव मुळात का चालू झालं? नवरात्र उत्सवामध्ये घट का बसवला जातो? नवरात्र उत्सवामध्ये क्वाटवर का बसल्या जात नाही याचं मी आपल्याला उदाहरण सांगून जाईल। आता नवरात्र उत्सवामध्ये घट का बसायचा? घटाचं महत्व असं आहे, ज्यावेळेस कृष्ण परमात्मा रडत आहेत
आणि यशोदा मैया कन्हैयाला घेत नाही, घुसळण करत असते. कृष्णाला राग आला आणि कृष्ण जाऊन डेऱ्यात बसला आणि आई हे करत होती घुसळण. तेवढ्यात तो वरती काढला. यशोदेने विचारलं, कान्हा तू डेऱ्यात कसा आहेस? कृष्ण म्हणला, आई मी डेऱ्यात काय, प्रत्येक हा जो जिवंत डेराच आहे, प्रत्येक घटात मी बसलेलो आहे. सूर्यप्रकाशक सहस्रश्मी. म्हणून हा घट प्रत्येकाच्या घटाघटामध्ये देव आहे, म्हणून आपण घट बसवल्या जातो. पण तो घट असा आहे, गहू, ज्वारी, हरभरे अनेक धान्यांनी आपण एकत्रित करतो, माती घेतो आणि ते एकत्रित करून आपण तो घट बसवल्या जातो. आता त्याच्यामध्ये गाडगं ठेवल्या जातं, मडकं, आणि ते मडकं सुद्धा त्याच्यातून पाणी पाझरतं. याचं काय काय खरा अर्थ आहे? कारण ठिबक सिंचन योजना कशी राबवावी हे त्या मडक्यामुळं कळतं. आलं का लक्षात? आणि त्या मडक्यामधून सर्व पाणी झिरपतं आणि घाटात टाकलेलं जे धान्य आहे ना, 9-10 दिवस ते धान्य हिरवगार डौलदार येतं. कशामुळं? ते ओलं झाल्यामुळं. म्हणून शेतकरी मंडळी, आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे. शेती ओलिता खाली यावी याच्यासाठी ही सूचना आहे. त्याचं नाव घट आहे. विठ्ठल. आलं का लक्षात? हा घट आहे. बरं देवी, आता आपण 9 दिवस कॉटवर बसत नाहीत, याच्या पाठीमाग वेगळं लॉजिक काहीच नाही. बरं समजा शाळेमध्ये सामान्य शिक्षकाची खुर्ची वेगळी आणि मुख्याध्यापकाची खुर्ची वेगळी. कॉलेजमध्ये गेलात तर कॉलेजच्या शिक्षकाची खुर्ची वेगळी, प्राचार्याची खुर्ची वेगळी. ग्रामपंचायत मध्ये सर्वांच आहेच गाव, पण सरपंचाचा मान थोडा वेगळा. बरोबर आहे का नाही? तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचा अधिकार वेगळा, आमदाराचा वेगळाच, लोकसभेच्या खासदाराचा वेगळाच, आहे का नाही? आणि विधानसभेमध्ये, विधान भवनामध्ये सभापतीची खुर्ची, बोला ना, बाकीच्या आमदारापेक्षा उंच. बरोबर आहे का नाही? मग तुम्ही मला सांगा, जी आपल्यापेक्षा सन्माननीय व्यक्ती असते मोठी, त्यांच्यापासून बसताना आपण कधी खालच्या आसनावर बसावं हेच खरं कारण आहे, बाकी काही नाही. आज समजा सर्व गावकऱ्यांनी तुम्ही सर्व बसलात, पण कीर्तनकाराचं स्टेज थोडस 2 फूट वर केलंय. का केलं? की तुम्ही तर सर्व आहात, पण तुमच्यातली ही नारदाची गादी आहे आणि या गादीचं आसन थोडं उंच असावं, हा रिस्पेक्ट आहे म्हणून वर आहे. गादीवर बसल्याने, कॉटवर बसल्याने काही होतंय असं नाही. आलं का लक्षात?
काही नाही, बाकी वेगळं याचं कारण काही नाही बरं का साहेब. बसलं न बसलं काही नाही. 9 दिवस देवी सिंहासनावर आहे, मग त्याच्यापेक्षा आपण खालच्या आसनावर बसाव, एवढंच त्याच्या पाठीमागचं कारण. विठ्ठल हे नवरात्र का सुरू झालं? त्या काळामध्ये सुद्धा दैत्य उन्मत्त व्हायचे. महिषासुर नावाचा दैत्य, यानी देवाची पूर्वी दैत्य लोक देवाची उपासना करायचे, तपश्चर्या करायचे, वरदान मागून घ्यायचे देवाकडून. कसं होतं, कधी चांगला आला आणि वाईट आला, जर आशीर्वाद घ्यायला माणूस आला तर लगेच आपण आशीर्वाद देतो ना, तसं त्या काळात सुद्धा महाराज तेच व्हायचं ना, तसं आशीर्वाद. मग हे वरदान देऊन टाकायचे. आणि ते आसुर एवढे विचित्र असायचे की ज्याने वरदान दिलंय त्याच्याच पुन्हा पाठीमागं लागायचे. मग पूर्ण देवालाही त्रस्त केले या महिषासुर नावाच्या दैत्याने. देवालाही दैत्य ऐका ना. मग शेवटी देवीने अवतार घेतला बरं का. आणि 9 दिवस आणि 9 रात्र, रात्रंदिवस घनघोर युद्ध केलं. आणि मग त्या महिषासुर नावाच्या दैत्याला देवीने मारलं. म्हणून 9 रात्र उत्सव हे तेव्हापासून चालू झाला. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी, ओ महिषासुर मर्दनाला गोनी, ओ महिषासुर मर्दनाला, ओ त्रिविध तापाची करवया झाडणी, त्रिविध तापाची करवया झाडणी, भक्तयोगी तो पावसे निर्वाणी, योगी तो पावसे निर्वाणी, योगी तो पावसे निर्वाणी, योगी तो पावसे निर्वाणी, जोगवा जोगवा मागेनो, जोगवा जोगवा मागेनो, जोगवा मागेनो, जोगवा जोगवा वा, काय छान गायलं. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुणी, त्रिविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तू पावस निर्वाणी, आईचा जोगवा जोगवा मागेन. अनादि निर्गुण ही भवानी कशासाठी प्रगटली? दैत्याचा वध करण्यासाठी. मोह महिषासुर मर्दना लागुनी, त्रिविध तापाची करावया झाडणे, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक 3 प्रकारचा ताप नष्ट करण्यासाठी तिने अवतार घेतला. भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आणि आई ही भक्ताला लवकर प्रसन्न होती, अशी ही अनादि माया आहे. पण या शक्तीचं तसं पाहायला गेलं तर ही जी देवी आहे माता भगवती, ही जी शक्ती आहे, ही शक्ती प्रत्येक स्त्रीच्या रूपामध्ये शक्ती आहे. 9 दिवस आपण सर्व भाविक भक्तांनी जमलेल्या फक्त देवीची उपासना करायची नाही, पूजा करायची नाही. आता घरातल्या सुनेला जर सासू त्रास देत असेल नवरात्र करून तर त्याचा उपयोगच नाही. आता सासवा त्रासच देत नाहीत, सुना सासवा झाल्यात का नाही? नाशिक जिल्ह्याच्या तशा दिंडोरीच्या खूप चांगल्या आहेत बरं का. तुम्ही अजिबात सासूला एक शब्द बोलत नाहीत, सासूची साडी धुत्यात, सासऱ्याचे कपडे धुत्यात, आहे का नाही? किती चांगले आहात तुम्ही. नजर काढू का? हा, खरंच खरंच फार गुणवान आहे ना. काय बघता माझ्याकडे? इतक्या गुणी इतका नाही, काही आहेत ना गुणी, तसं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या नारदाच्या गादीवरून आणि कोंगाई मातेला स्मरून सांगते, नवरात्रात तुम्ही जशी सासऱ्याला वागणूक देणार तशाच तुमच्या सुना देणार हे डोक्यात ठेवायचं. जैसी करणी वैसी भरणी. हा, जे पेराल तेच उगवणार. गहू पेरले तर काही ज्वारी उगवणार नाही, जे पेरलं तेच उगवणार.
म्हणून माता हो, सगळं चांगलं काम करा. तर दुर्गेचा अवतारच आहे तुम्ही. मग आम्ही पुरुष मंडळीला सांगू, तुम्ही माझ्याच पक्षातली येतं, म्हणजे मी तुमच्या पक्षाची ना महिला म्हणल्यावर. हा, तुमच्याबद्दल मला आदरच आहे. महिला मंडळ मातृशक्ती जगाच्या पाठीवर महानच आहे. स्त्रीने ठरवलं तर ती काही करू शकते बरं का. एक लक्षात घ्या, स्त्रीने ठरवलं एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात त्याला मोठं करायचं, तरी बाई पुरुषाला मोठंच करते. पण पुढचं ऐका, एखाद्या स्त्रीच्या लक्षात आलं पुरुषाला आयुष्यातून उठवायचं, तरी बाई उठवते. बाई बरी तितकी, बाई बुरी तितकी. हा, कोणाचा नाद करा पण बायाचा नाद करू नका. बाया, अरे चांगल्या चांगल्या पदवीधराला इंडिकेटर लावले महाराज. चेष्टा आहे का? तुम्हाला काय वाटलं बाया म्हणजे का साधा खेळ आहे का? सगळ्याला अनुभव असतील ना. हा, देवीचे ज्याचे लग्न झाले ते सांगणार नाही तुम्ही, पण आपला आपला 7-12 चेक करा कस काय चाललंय आपलं घरी ते. असं आमच्या महिला का साध्या आहेत का? तुम्हाला वाटलं का इतक्या सोप्या नाही त्या माता माऊल्या? आता नवरात्रामध्ये बघा ना, देवीचं वाहन शंकर सगळ्यात मोठा देव, पण शंकराचं वाहन नंदी बैल, गणपतीचं वाहन उंदीर मामा, कार्तिक स्वामीचं वाहन मोर, विष्णूचं वाहन गरुड पक्षी, पण पार्वतीचं वाहन वाघ, सिंह देवीचं वाहन. आता तुम्ही पुरुष मंडळी काय म्हणतात, आम्ही म्हणजे वाघ, पण वाघ हो देवी वाघावर बसली. आणि अशी तशी नाही, हातात त्रिशूळ घेऊनच आहे. कधी नरडीवर त्रिशूळ ठेवून यांचं कसं आहे का? आता बघा ना, लाडकी बहीण योजना कसं सुरू आहे. हा, लाडक्या बहिणी काढले का सगळ्यांनी? पगार पडले का? शाबास म्हणल्या, 2-2 पडले, 3-3. लाडक्या बहिणी अहो खेड्यापाड्याच्या महिला म्हणल्या, मालकाला जीव देणं, चला आधार लिंक करायचं. आमच्या तिकडे एक बाई अडाणी बाई म्हणली, चला लवकर ते लिंक होईल लवकर. लिंक कळानाच, म्हणजे लिंक करायचंय, लिंक ते आधार. असले पंचायती तुम्हाला लाडक्या बहिणी का साध्या वाटल्या का? आता तर आवरतच नाही द्या लाडक्या बहिणी हो, तुमची कमालच हो. तुम्हाला सरकारने बी योजना, आणि पुन्हा सरकारने जर एखाद्या भावानी बहिणीला नाही व्यवस्थित पाहिलं तर भावाच्या प्रॉपर्टीवर दावा टाकायला रिकाम्याच्या लाडक्या बहिणी. जर भावाच्या प्रॉपर्टीवर तुम्ही दावा टाकत असला तर तुम्ही लाडक्या नाही, खडूस बहिणी म्हणावं लागेल. खडूस, लाडक्या नाही. पण मला दोन्ही सांगायचंय बरं का, जर बहिणीची गरिबी असेल बरं का बहिणी हो, आणि जो भाऊ श्रीमंत आहे त्यांनी बहिणीच्या मुलीचे लग्न करून द्या. बहिणीला सहकार्य जरूर करा बरं का. बहिणीची परिस्थिती असेल ना, बहिणीला सहकार्य करा, मागा. आणि महिला मंडळ तुम्ही सुद्धा भावाला मागा. पण माझ्या माऊल्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, भाऊ हे रक्ताचं नातं असतं, पण तुमच्या मालकाकडे प्रॉपर्टी आहे. आपल्या भावाच्या जमिनीवर दावा टाकून आयुष्याचं भावाच्या प्रेमाला मुकू नका. ही चूक जीवनामध्ये करू नका. काय करायची लक्षात ठेवा. रक्ताची नाते सुद्धा जोपासा महिला मंडळ. पण तुम्ही सुद्धा अलीकडं सख्खे भाऊ सोडले, गुरु भाऊ साखर भाऊ जोडले. कुठून आलंय नवीन पार्सल? ठीक आहे, गुरु भाऊ साखर भाऊ, अजून कुठला भाऊ जोडा, त्याबद्दल दुमत नाही हो, पण सख्खा भाऊ पण तोडू नका. एक लक्षात ठेवा, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं, जेव्हा रक्त रक्तावर उलटतं तेव्हा महाभारत घडतं, आणि जेव्हा रक्त रक्ताशी प्रमाणिक राहतं तेव्हा रामायण घडतं. आम्हाला रामायणाची गरज आहे, महाभारत नकोय. ही रक्ताची नाते जोपासा माऊल्यांनो. भावाने
बहिणीला विसरू नका आणि बहिणीने सुद्धा भावाला विसरू नका. ही बहीण सुद्धा देवीचंच रूप आहे. हेच नवरात्र उत्सव. विठ्ठल म्हणून या मातेची भक्ती, या जगज्जननीची भक्ती, शारदेची भक्ती, शारदा, दुर्गा, कालिका असे तिचे अनेक नावं या देवीला दिलेली आहेत. आजची 4थी माळ आहे. आजचा रंग कोणता? कोणता रंग आहे आज? नारंगी. लगेच माणसं हसायला लागले. 9 दिवस 9 रंग येत देवीचे. मग आता काही महिला 9 दिवस 9 रंगी साड्या घालतात वेगवेगळ्या. लगेच काही म्हणतात 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा भक्ती करा. भक्ती चालूच आहे, पण त्या निमित्ताने 9 रंग घालायला भेटतात, फ्रेश वाटतं. घालत जा महिला मंडळ. काही नाही हो, तस काय नाही, फ्रेश राहायचं हो. काय मी या थोडस वेगळं कीर्तन बाकीच्या पेक्षा वेगळं सांगते. हा थोडस वेगळं. काही नाही हो, मेलं म्हणजे गेलं. महिला मंडळ फ्रेश साड्या घालायच्या, टकाटक राहायचं, चांगलं खायचं, चांगलं प्यायचं, मालकाचंही ऐकायचं, आणि हे ऐकणारे नसले तर ऐकवायचं. हे दोन्ही पण करायचं ना. तुमच्याकडे दोन्ही पण आहे. फ्रेश राहायचं. तुम्हाला सांग का, परमार्थ केला तरी दृष्ट लागेल असा करायचा, आणि संसार केला तरी दृष्ट लागेल असा करायचा. आयुष्यात दरिद्री जगूच नका हो. का दरिद्री जगायचं? तुम्ही म्हणाल महाराज कसं सांगता? गुरुवैरे भीमसिंह महाराज आपण ऐकून आहात, श्री क्षेत्र भगवानगड. भीमसिंह महाराजांनी मला 98ला म्हणजे 27 वर्ष झालं आम्ही एका गादीवर बसलेलो आहे. जनतेची सेवा करणं, अशा अनेक मुलींना सांभाळलं, काही मुलींचे लग्न करून दिले. हे सामाजिक कार्य सुद्धा आम्ही करतो. स्वतः जरी लग्न केलं नाही, संन्यास घेतला, पण सामाजिक बांधिलकी जोपासली. मला असं वाटतं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. हे केलं पाहिजे. म्हणून तुम्हाला चालता चालता ऐश्वर्य सांगितलं. ऐश्वर्य संपन्न जागा. ज्याचं मन मनगट आणि मेंदू स्ट्रॉंग आहे ना, त्याला गरिबीच येत नाही महाराज. ज्याच्या मनगटामध्ये कष्ट करण्याची धमक आहे, त्या माणसाला कधी कमी पडत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. ज्याचं मन आतून खंबीर आहे त्यालाही कमी पडत नाही. ज्याचा मेंदू चांगला आहे ना, त्यालाही कमी पडत नाही. डोक्यात ठेवा. म्हणजे ह्याही गोष्टी कुठंतरी लक्षात ठेवा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून महिला मंडळ काही डोक्यात ठेवायचं नाही, व्यवस्थित जगायचं, आणि टेन्शनही फार घ्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. बरं, ह्या देवीचे सुद्धा आराधी वेगळे आणि गोंधळी वेगळे. आता नवरात्र उत्सव चालू आहे, आराधी लोक दारू पिऊनही गोंधळ घालतात. हे वेगळं बरं का. आता आपल्याकडचे आराधी नसतील दारू पित, पण तिकडचे तिकडचे मराठवाड्याकडचे. पण याच्यातले गोंधळी वेगळे आणि आराधी वेगळे. गोंधळी कोण आहेत? खरे गोंधळी
गोंधळी नाचताती सोहम मेळी द्वैत भाव विसरुनी बळी आंबे गाते तुझे गोंधळी गोंधळा येई ओ जगदंबे मूळ पीठ तू आंबे. बघा व्यास नमो व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र एनत्वया भारत तैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास ज्ञानोबरा ज्ञानेश्वरीत म्हणतात तैसा व्यासांचा मागोवा घेतू भाष्यकारा ते वाट पुसतू. व्यास व्यासांचा मागोवा घेणारे भाष्यकार म्हणजे शंकराचार्य आणि ज्ञानोबराय म्हणतात मी त्यांना वाट विचारतो. असं आहे साधन. पण वाट आहे कोणाला विचारावं ते कळलं पाहिजे. जायचंय डावीकडे ते म्हणतात तुम्ही ना राईटला असा हात तोंडाने म्हणणार तुम्ही लेपला जा बरं दिंडोरीला आम्ही येतानी आणि एक जण हात दाखवतो राईटला या नसलंय. असा जर चुकीचा वाट दाखवली तर कधी आम्ही दिंडोरीत येऊन पोहोचायचं. एक तर उशिरण त्याच्यात हे किती चांगला रोड असू द्या मध्ये स्पीड ब्रेकर ठरलेलेच आहेत. हे रोडचे स्पीड ब्रेकर नाही जीवनातही तसे खूप स्पीड ब्रेकर आहेत. असे अनेक तसे व्यास वशिष्ठ रामाचे गुरु शुकाचार्य 12 वर्ष आईच्या गर्भात राहिले संसाराच्या भीतीने. ब्राह्मणाचे पोरक खेळाचे ब्याले रे ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवीची पळून गेले रे. असे शुकाचार्य हे खरे गोंधळी होते. या गोंधळ्याने सुद्धा मंडप घातला. कशाचा मंडप घातला? स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला. गोड गायलं महाराजांनी जोरात टाळ्या वाजवा. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातीला हो चौवेदाचा फुलवरा बांधिला. ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सामवेद 4 वेदाचा फुलवरा बांधला. असं आहे असा मंडप घातला. ते असे गोंधळी होते हे असे नव्हते तसे. हे पोत खेळायचं नाही कुठं बी नाही तर आराधी कुठं पोत खेळत येत. आता आराधीच काय सगळीकडेच पोत खेळणारे माणसं कळलं का नाही. आता वारकरी संप्रदायात कमी पोत खेळतात का माणसं. इतका नका ना पोत खेळू कुठेतरी नीट राहा. एक सांगू का बर का मंडळी हो आपल्यामुळे परमार्थ नाही वाढला तरी चालेल. आपल्यामुळे परमार्थ नाही वाढला तरी चालेल पण आपल्यामुळे परमार्थ बदनाम होता कामा नये एवढं पथ्य पाळा. नका पोत खेळू व्यवस्थित. इकडे एक तिकडे एक गावकऱ्याला एक सप्त्याच्या कमिटीला वेगळं सांगायचं पुढाऱ्याला वेगळंच कार्यकर्त्याला वेगळंच पैसा देणारे गावकरी बरोबर आहे का. आणि आपल्या क्षेत्रातली माणसं हे नको ते नको तो महाराज नको हा महाराज नको का चावतो का. ठीक आहे यूट्यूबला पाहते सुशिक्षित पिढी आहे त्यांना वाटतं कुणी नवीन महाराज आणत बिघडलं का हे महाराज इथं आलेच कसे का मक्तेदारी आहे का. काय बरोबर आहे का महाराज अलीकडं तर नवीनच फॅड आहे. काही काही म्हणू नाही नाही पण कसं आहे बरं का महिलाचे कीर्तन म्हणलं की जरा महाराजाला ते एक नवीनच. काही महाराज तुम्ही मोठेच आहात पण मी सांगू का मी तुम्हाला कायद्याने बोलल बरं का कायद्याने बिना पुराव्याचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो तुम्हा आम्हाला कायदा केलाय
त्या कायद्यामध्ये पुरुष आणि स्त्री दोन्हीलाही अधिकार दिलेला आहे संविधानाने. दिलाय का नाही? बरं मला एक इमानदारीने सांगा, इथं बसलेले सगळेच जपी तपी ज्ञानी संन्यासी ब्रह्मचारी सगळे वारा भक्षण करणारे, सगळ्याचा जन्म 9 महिने 9 दिवस आईच्याच पोटात राहतात आणि मगच जन्माला येतात. बरोबर आहे का? का एखादे ब्रह्मचारी साधू डायरेक्ट पार्सल आलं का खाली? काय कमाल आहे. तरी असं जे अभंगावर कीर्तन करतात त्यांच्या तारखा कुणी ठेवत नाहीत आणि ज्याचा ना अभंगाचा संबंध नाही त्याच्या तारखा भेटत नाहीत. दारिद्र्य रेषेखाली नाव कोणाचे? खरंच घरकुल कोणाला मिळतं? विहिरी कोणाला मिळाल्या? जवळच्याला. ज्यांनी पहिल्या दाखवले ते बिल उचलून मोकळे. घरकुल पहिला दाखवून दुसरं लगेच बिल पास. ज्याचा वशिला त्याचं कुत्र काशीला. बाकीच्याला काय सलाईनवर. असलीच परिस्थिती आहे. काय करता? टावर खालीच रेंज गेली. अवघड आहे परिस्थिती. ठीक आहे बरं का महाराज मंडळी, तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात, हुशार माणसं आहेत. एक सांगा, आज देव सुद्धा आईच्याच पोटी जन्म घेतलाय देवानी सुद्धा. आणि देवीला प्रत्येक भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुरुषाला आपल्या पत्नीशिवाय कुठलीच पूजा करता येत नाही. एवढा सन्मान अध्यात्माने सुद्धा देवीला दिलाय स्त्रियांना. बरोबर आहे का? संविधानाने दिला, शास्त्राने दिला. आमच्या शास्त्रामध्ये सगळ्यात ना जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळाबाई, गार्गी, मैत्रीय. इकडं झाशीची राणी लक्ष्मीबाई, खूप लढी मर्दानी झाशीवाली राणी. ज्या इंग्रजांनी 150 वर्ष या देशावर राज्य केलं, पोर्तुगीज आले, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, थै 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 तुमच्या माथ्यावर नाचत होती. दिवसा हिंदू स्त्रियांची आबरू लुटल्या जात होती, लहान मुलाचे नाक कान कापल्या जात होते, पुरुषांना बांधून टाकल्या जात होतं. त्यावेळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुठेतरी जन्म झाला म्हणून तुम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं. याचंही कुठेतरी आम्ही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. हा म्हणून स्त्री कुठं कमी आहे? अहो शंकराने, अहो सरकारने तर आता आरक्षण दिलं हो, पण या जगातलं सगळ्यात पहिलं आरक्षण जर कुणी दिलं असेल तर शंकराने. पार्वतीला अर्ध्या अंगात जागा दिली, अर्धनारी नटेश्वर. आणि तेव्हापासून शंकर म्हणायचे, माझ्याकडे बघा, मी माझ्या पत्नीला अर्ध्या अंगात जागा दिली. तरी माणसं ऐकतच नव्हते. होय महाराज? हा पण आता सगळेच ऐकत येतच काय नाही. एका जिल्ह्याला एकच SP, पिस्तूल वगैरे लावलेले असते, केलेले असते. PSI PI पोलीस बंदोबस्त, वाय 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 वाय, लाल देवाच्या गाड्या, SP आले सारखा इकडं तिकडं पिस्तूल हे ते. पण हेच SP घरी गेले की तिथं घरी पिस्तुली आहेच. यांची पिस्तूल बंद पडती मग. हा बरोबर आहे का महाराज? म्हणून स्त्रिया कुठं कमी येतात? हा अहो, ज्या आमच्या वारकरी संप्रदायाचा उगम नाथ संप्रदायातून झाला, निवृत्तीनाथ दादा आणि तिथून ज्ञानेश्वर महाराज. ज्यावेळेस आळंदीच्या लोकांनी ज्ञानोबरायला त्रास दिला, जाती बहिष्कृत केलं, आमच्या मुंजी करा म्हणून प्रार्थना केली विठ्ठलपंतांनी. स्वतः ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्ती दादा या 4 भावंडांना समाजामध्ये जगण्याचा हक्क मिळावा म्हणून देहांत प्राश्चित्त घेतलं. हो, हे शुद्ध शब्द झाला, पण त्यांना आत्महत्या करायला लावली या धर्म मार्तंडांनी. डोक्यात घ्या. आणि 1 किलोमीटर
महाराज एक लक्षात घ्या, एखाद्याची लग्न पत्रिका आपल्याला आली नाही तर माणूस म्हणतो का त्या पाटलांनी पत्रिका दिली नाही हो मला. लग्नाचं निमंत्रण आलं नाही तर माणसाला वाईट वाटतं, का पत्रिका आली नाही. अहो ज्या माऊलीला जाती बहिष्कृत केलं असेल त्यांना काय त्रास झाला असेल. सिद्ध बेटावर झोपडी बांधली राहिले ताटी बंद करून, आपल्याला सांगून जाईल. त्यावेळेस जर मुक्ताईने ताटी उघडायला ज्ञानोबरायला लावली नसती तर ज्ञानेश्वरीचा जन्मच झाला नसता. हे मुक्ताईचे उपकार आहेत. एवढ्या मोठा मुक्ताईचा अधिकार आहे. योगी बाब न मनाचा, योगी बाब न मनाचा, योगी बाब न मनाचा, योगी बाब मनाचा, योगी बाब गोड गायलं. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संती सुखे वावे पाणी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ज्ञानदादा ताटी उघडा. जगाचं काम आहे त्रास देणं, त्यांचं काम आहे सहन करणं. म्हणून घाव घालणाऱ्यापेक्षा घाव सहन करणाऱ्याचा इतिहास होत असतो. म्हणून सहन करायला शिका. कधी कधी संत आहे तुम्ही माऊली, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज, पण आशांना सुद्धा साथ देणारी कोण होती? आमची मुक्ताई होती. ही जगत्रय जननी होती, आद्यत्रय जननी होती, महान होती मुक्ताई. म्हणून निळोपाराय म्हणले ही मुक्ताई महान आहे. मुक्ताबाई
आद्यत्रय जननी देवाची आहे. म्हणून मुक्ताबाईला नमो. ती सुद्धा आदिशक्ती, आदि माया, आद्यत्रय जननी आहे, देवाची जननी आहे. म्हणून मुक्ताबाई ह्या 3 देवाचा अवतार आहे. कोण? निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काका, ब्रह्म विष्णू महेश या तिघाची आई बनली मुक्ताई. जननी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसे. जननी म्हणजे आई आणि आपली जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ. मावल्यानं जेव्हा कोरोना झाला, कोणी कोणाच्या गावात येऊ देत नव्हतं. मुंबई पुण्याला 5-5, 10-10 कोटीचे फ्लॅट असतील, पण सगळे कुठं आले? आपल्या गावाकडं, आहे का नाही? दुसऱ्याच्या गावात कुणी कोणाला येऊ देत नव्हतं, पण आपल्या गावात कुणी कोणाला अडवत नव्हतं. पण महिला मंडळ, लग्न झालं, मालक साहेब भेटले, आई वडिलांनी खेड्यातून हाडाची काढा रक्ताचं पाणी करून मुलाला साहेब केलं. पण नाही ना, तुम्ही स्लॅबचं घर बांधून दिलं आई बापाला, सासऱ्याला, मालकाला सांगून पिन मारून कानात, नाही दिलं. पण जेव्हा कोरोना आला ना, सगळ्या आल्या. येशीत बसणाऱ्या महिला जेव्हा खेड्यात आल्या, मच्छरनी तोडून खाल्ल्या. आणि उंच टाचाच्या चप्पल डेखळात पडल्या, बऱ्याच फ्रॅक्चर झाल्या. हो, हे कधी लक्षातच येत नाही. मला माणसाची बी कमाल वाटते. माणसासारखे माणसं. अहो, बायकाचं तुम्ही ऐका ना, पण किती ऐकाव याला मर्यादा. शहरात जर एखादे मोठे मोठे साहेब आहेत बरं का, आता आमचं गरीबापासून श्रीमंतापर्यंत मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जाणं हे होतं ना. आता हे थोडंसं संस्थान ट्रस्ट आहे ते असतं, त्याच्यामुळे जात होतच. आणि महाराज लोकांना कसं आमची हॉटलाईन असती, कुठं गेले की डायरेक्ट तसं काय नाही, आम्हाला त्याचंच असतं. श्रीमंत घरी मोठे साहेब होते चांगले. म्हणलं आई आहेत का? नाही नाही नाही, सासू. म्हणलं हिचं पार बुडालं का ह्या म्हातारीचं तिकडं, आणि इथं मुळावर आली. ठीक आहे, सासू सांभाळा, पण आपली आई सांभाळून सासू सांभाळव ना. पण हे साहेब बी काय, आई असं दिली पाहिजे ठेवून कानाखाली. आईला सांभाळत आहे ना, साहेब कशाचा होता? बरोबर आहे का? बसलेल्या पुरुष मंडळीला मी सांगून जाईल, ज्या पुरुषामध्ये जन्मदाते आई वडील सांभाळावा एवढा जर पुरुषार्थ नसेल, तर पुरुषाने स्वतःला पुरुषच म्हणून घेऊ नये, आपलं स्पष्ट मत आहे. पत्नीला पत्नीच्या जागेवर सांभाळा, खूप लाड करा. 1 लाखाची पैठणी घ्या येवल्याची, पण मग प्रसिद्ध येवला पैठणी. आम्ही बीड जिल्ह्यातून इकडे येतोच ना येवल्याला पैठणी घ्यायला. आणि आमचा राम मंदिरात सप्ताह असतो महाराज, 8 दिवस असतो. हे नाशिक मार्केट हे सगळं चांगलं आहे. आणि पण एक आहे, मुंबई पुणे इकडं दलदल वाटली, पण नाशिक शहर अजूनही गुंडागर्दी चोरट्यापासून चांगलं आहे बरं का, याचा अभिमान वाटतो. चांगलंच आहे नाशिक एरिया, थोडं शांत आहे वातावरण. रामाची भूमी असेल, त्र्यंबकेश्वराची कृपा, गोदावरीचा उगम, हे सगळं आहे. फेडीत पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. हिमालयातून निघालेली गंगा वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते. देव तीर्थ संत हे सर्व इथंच या भागामध्ये, पवित्र भाग आहे. म्हणून जमीन सुपीक आहे, पिकही चांगलं आहे. कळालं का नाही? होय माऊल्यांनो, भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, जमीन जर चांगली असेल ना तर पीक चांगलं येतं बरं का. माऊल्यांनो, तुम्ही पीक चांगलं आणायचं असेल तर आई वडील रूपी जमीन रे कसदार लागते, कसदार. मग शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, बीज शुद्ध लागतं महाराज. नाही तर काय करता? आपल्याकडं सोयाबीन तर पेरतातच ना, कांदे द्राक्ष इकडे जास्त. आता आमच्या तिकडे या वर्षी सोयाबीनच उगवलं नाही. पहिल्यांदा पेरलं उगवलं नाही, दुसऱ्यांदा उगवलं नाही. मग शेतकऱ्यांनी तिसऱ्यांदा पेरल्यावर उगवलं. म्हणले का? काही नाही हो, म्हणले बीज खोटं लागलं. बरं मला सांगा, हे बी खोटं लागल्यावर माणूस 2दा काय 3दा पेरेल, पण हे बी खोटं लागल्यावर कळालं का नाही? हे बी
बी बी का बी नीट आहे का पण? आणि बी जर नीट नाही जन्माला आलं तर वाटुळ मारत, घरदार बरबाद आणि माणसंही बरबाद होतात. हे मी बोलत नाही, तुकाराम महाराज बीज म्हणलेत आणि मी आपल्या भाषेत कळण्याच्या भाषेत बी सांगितलंय तुम्हाला. म्हणून हे बीजच चांगलं लागतं. आंब्याची कोई, काही कोया हे बीच आहे ना, काही कोया आंबट येतात, पण आंबा पाडाला जर लागला तर मग गोड लागतो, मग ते रसाच्या कामाला येतो. त्यावेळेस महाराज लोकाला जावायला बोलवतात, आंबे पुरणपोळ्या खायला, रस खायला. दुसरा एक आंबा आहे, प्रत्येक गावामध्ये ठराविकच लोणच्याचे आंबे. प्रत्येक गावात तुमचं दिंडोरी असो, आपलं नाही तर आमचा बीड जिल्हा असो, ठराविकच गावामध्ये माणसं लोणच्याचे आंबे. तर कसल्याही आंब्याचं लोणचं घातलं बरं का महाराज, तर लोणचं नासतं आणि 12 महिने लोणचं टिकावं लागतं म्हणून चांगलं. हे 2 माहीत झाले तुम्हाला. तिसरा माहिती का? शेप्या, शेपाट. हे शेपाट फार बेकार आणि हे शेपाट सगळीकडेच आहे. सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांचं वाटोळ केलं ह्या शेपाटनी. शेप्या फार बेकार. आमचं तिकडं बीड जिल्ह्यामध्ये संस्थाने महासांगवी आईसाहेब संस्थान, महान साध्वी होऊन गेल्या पाटील घराण्यातल्या मीराबाई आईसाहेब म्हणून शिंदे घराण्यातल्या, पूर्ण चारीधाम यात्रा पायी केलेली त्यांनी. गयाबाई महाराज मनमाडकराच्या काळातल्या, त्यांच्या गादीवर आज आम्ही येतो. त्या संस्थानावर असेच आमच्या बैठकीच्या मागं 2 झाडं आहेत, एक गोड आंब्याचं आणि एक शेपाट आंब्याचं. ते गोड आंब्याला वर्षातून 20-25च कायरे येतात आणि या शेपाट आंब्याला बुडापासून शेंड्यापर्यंत भरपूर फळं लागलेली. ज्याचा कंटाळा त्याचा वानवळा, ज्याची गरज नाही तिथं भरपूर पीक. काही पैशावाल्याकडं पैशाला जन्म ठेपे, पठ्ठेवाग नाही सत्याला वर्गणी द्यायचे. काय सांगावं, कधी कधी देवाचा राग येतो, याच्याकडे एवढं दिलंच कसं देवाने पैसा. आणि ज्याच्याकडे पैसे ते लवकर वर्गणी देणार बी नाही सप्त्यात. इथले देत असतील आहे का नाही, इथले देतेच सगळ्या, म्हणून तर एवढा मोठा सप्ताह आहे. आणि सगळ्यांनी वर्गणी देत जा. एकदा डॉक्टरकडे गेलं तर 500-1000 रुपये जातात. देवा धर्माला जर दिलं ना तर देव तुम्हाला 2 हाताने देतो. ओ देत चला, दान धर्म बी करा. मुलगा शिलवान जन्माला यायचं असेल तर आईचं पुण्य लागतं, मुलगा उदार जन्माला यायचं असेल तर बापाचं पुण्य लागतं, आणि मुलगा दानशूर जन्माला यायचं असेल तर वंशाचं पुण्य लागतं, कुळाचं. सगळ्या गोष्टी लागतात. मग ते शेपे आंब्याचं झाड आमच्या आईने डायरेक्ट बुडातून तोडलं. मी म्हटलं माताजी आई हे झाड का तोडलं? ते म्हणले तुम्हाला नाही कळायचं. मला असं नाही कळायला काय PhD त्याच्यात? नाही म्हणले ते शेपाट आहे. बरं म्हणलं शेपे असला म्हणून काय झालं? पिकल्यावर नाही हे इतकं बेकार आहे. पिकलं तरी त्याचा वास जात नाही. म्हणले बरं पटकन रस करू, ज्यूस करू, मिक्सर मध्ये काढून घेऊ आणि पटकन रस पिऊ. पटकन पिला तर ढेकर सुद्धा शेपाटच. मी कशाचं? आंब्याचं सांगितलं का? काय बोलता अहो, माणसाचं आहे. लोणच्याच्या तरी कामाला या, रसाच्या तरी या, निवळ शेपाट ना करावं. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडी, आपल्याच बायकोची गोल गोल साडी. असं नका करू. या देशाचं, या समाजाचं काहीतरी देणं लागतो. कधीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये चांगलं जगा. म्हणून माता माऊल्यांनो, तुम्ही चांगल्या तर पीक चांगलं येईल. धन्य धन्य जयचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबारायांची आईची कुशी पवित्र होती, म्हणून त्या मुशीमध्ये ज्ञानोबारायासारखं रत्न जन्माला आलं. अमृताची फळे, अमृताची वेली, अमृताची फळे, अमृताची फळे,
अमृताचे फळे फळे अमृताची वेली अमृताचे फळे अमृताची वेली अमृताचे फळे अमृताची वेली तिची पुढे झाली बिजाची ऐसियाचा संघा रे नारायण ऐसियाचा संघा रे नारायण महाराजांनी गोड प्रमाण दिलं. अमृताची फळे अमृताची वेली तीच पुढे चाली बिजाची. बघा अमृताचं फळ गोडच, वेली तशीच, आणि पुढं जे चालणार फळ आहे ते बी गोडच लागणार ना. तुम्ही बघा ना, गावात एखाद्याचा मुलगा जर गुंडाळ वागत असेल ना तर माणसं त्या मुलाचं नाव विचारत नाहीत. पाटील कोणाचा पोरगा आहे हो, कोण बाप आहे त्या मुलाचा. जेव्हा नाव सांगितलं तर ना आमक्या आमका बापाचं त्या माणसाचं पोर, बरोबर आहे. मग बरोबर आहे. कस काय बाप तसाच आहे ना हो, पोरग कुठून चांगलं जन्म येईल. तुम्हाला सांगता ना, जमीन नीट लागती तर पीक नीट येतं. हा, वर्षाच्या आत घेणाऱ्या पिकाला जमीन चांगली लागते महाराज. तर 25 वर्ष 50 60 80 100 वर्षाचं हे पीक घेण्यासाठी आई वडील रूपी जमीन खूप कसदार लागते. तेव्हा तुमच्या माझ्या सहित ते पीक चांगलं जन्माला येतं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांनी आपल्याला काय शिकवणूक दिली, काय होऊन गेल्या. सौदामिनी रणरागिनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मासाहेबांच्या उदरात वाढत होते, मावल्यांनो शिवनेरी किल्ल्यावर ठेवलं होतं राजमातांना, मासाहेबांना, आई साहेबांना. कारण तटबंदी किल्ला एकच रस्ता शत्रूपासून संरक्षण होण्यासाठी. आणि बाळराजे उदरात वाढत होते. एका दासीनं विचारलं, मासाहेब राणी साहेब राजमाता या अवस्थेमध्ये काहीतरी खाण्यापिण्याची इच्छा होती आपल्याला, काय ते काय तुमच्या आमच्यासारख्या महिला होत्या का. हा चला नाशिकचं चांगलं सुंदर हॉटेल, पनीर चिल्ली व्हेज मंचुरियन मालकाला घेऊन खायला जाणार आहे आताच्या स्त्रिया. होय काय खावड काही नाही म्हणा, चुलीतली राख खावी वाटते, झाली ना राख रांगोळी ह्याच्यामुळेच. काय खाऊ वाटतं, माती, झालं माती मोल जीवन. कसे डोळे असतात माता माऊल्यांनो, आमच्या विज्ञानाने सुद्धा हे सिद्ध केलंय. आज संस्कार किती महत्वाचे आहेत. त्यावेळी जिजाऊ मासाहेब सांगतात, बाई खाली बसल्यावर त्या उठून उभा राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी ओढल्या. आणि त्यावेळी जिजाऊ मासाहेबांचे वाक्य, बाई मला खाण्यापिण्याची इच्छा नाही, मला वाटतं जिरे टोप घेवा डोक्यावर घालावा, मला वाटतं घोड्यावर मांड ठोकावी आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या घोडा फेकावा, मला वाटतं हातात तलवार घ्यावी आणि अन्याय अत्याचार करणाऱ्या हैवानाचं मुंडकं धडा वेगळं करावं. तेव्हा शिवाजी राजे जन्माला येतात, 7 राजे जन्माला. अशी आई लागते महाराज. मुळाच्या पोटी किरसुनी जन्माला येतात. हे वेगळे आई कशी असली पाहिजे. नाही तर काही काय माणसं आहेत का, आयसा पुत्र देगा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. भक्तीतला गुंडा गुंड नाही, पण आता गुंडच प्रवृत्तीचे जन्माला यायला लागलेत. का महिला मंडळ बाळ उदरामध्ये असताना टीव्ही पाहता तुम्ही, मालिका एक झाली की एक, एक झाली की एक, लिंकच तुटत नाही तुमची.
कुठून लेकर जन्माला नीट पिक्चर पाहतात, फायटिंग येते, जन्माला आल्याबरोबर ते फायटिंग करत. संस्कार आहेत. का कमी पडतोय आम्ही कुठेतरी? संस्कार कमी पडतात. माता माऊल्यांना संस्कार द्या जरा. कुठेतरी संस्कारात कमी पडतोय आम्ही. आजच्या मुलींना, बसलेल्या महिला मंडळी, नवरात्रातून एवढं नक्की माझं वाक्य घेऊन जा, मलाही 400-500 किलोमीटर आल्याचं सार्थक वाटेल. तुमच्याकडून मला धन नाही न्यायचं, काही नाही तुमच्याकडून न्यायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मुलीच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा आपल्या मुलीच्या हातामध्ये आता दांडपट्टा द्या, मुलीच्या हातामध्ये तलवारबाजी शिकवा. आणि प्रत्येक आईनं आपल्या मुलीला एक ट्युशन कमी करा, पण प्रत्येक मुलीला कराटीचं शिक्षण द्या आणि मुली पायावर उभ्या करा. आत्मसंरक्षण तिला करता आलं पाहिजे. आणि महिला मंडळी गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे नीट बघा, आपल्या प्रत्येक मुलीला अंग भरून कपडे घालायचे शिकवा, अन्याय अत्याचार थांबेल. बरमुडे बंद करा, बरमुडे बंद करा. अरे जिला उघडर राहायला पाहिजे तो पुरुष अंग झाकून कपडे घालतोय, आणि जिला अंग झाकायला पाहिजे ती उघडी झाली. काय प्रदर्शन झालंय? काय बोलावं या विषयावर? काय आम्ही कीर्तन सांगावीत? काय प्रवचन सांगावी? आज परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे. कोणी सांगितलं स्त्रियांनी कमी कपडे घातले म्हणजे तिचं सौंदर्य? अहो, जी स्त्री अंग झाकून कपडे घालती तिचं सौंदर्य 10 पटीने खुलतं. आज विचार करा, मुस्लिम धर्म का टिकत चाललाय? त्यांची महिला बुरख्यात आहे, तुम्हाला बुरख्यात नाही ठेवलं, पण कमीत कमी अंग भरून कपडे घाला. तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, तुम्हाला अधिकार दिला, पण तुम्ही सुद्धा चांगले. बर का मुलींनो, नाशिकच्या बाजारात जा, पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला मुलींनो असं वागा, मान खाली घालायची वेळ येईल असं वागू नका. त्याला मुली म्हणतात, मुली म्हणतात. बापाची प्रतिष्ठा सांभाळा. वय वर्ष मुलगी MBBS MD करतो बाप, आणि मुलगी वडील म्हणत असतात मुलीला, बाई तुझं MBBS झालंय, तुला मुलगा पाहतो. मुलगी म्हणते बाबा फायनल होऊ द्या. फायनल व्हायच्या आत परीक्षा देते, मुलगी तिकडली तिकडच फरार होते. चुकीचं आहे. मुलींनो जाग्यावर या. लग्न करायचंय आई बापाला सांगून लग्न करा. चांगलं वागा, जगा, संस्कृती टिकवा. हे भयान आहे परिस्थिती. कुणी कुठं लग्न करायचे, काय करायचे ते मी बोलणार नाही, पण प्रत्येकाने आपल्या धर्मातच लग्न करावं एवढं पथ्य पाळा. धर्मवीर संभाजी राजाने धर्म पाळला, खूप त्रास दिला, पण नाही घाबरले. तसं आपणही आपल्या जीवनामध्ये करा. माता माऊल्यांनो, हे पथ्य पाळा जीवनामध्ये आणि चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. संस्कार संस्कृती चांगली ठेवा. आणि जीवन जगताना पुरुष मंडळी आपल्या आयुष्यामध्ये सल्लागार चांगला ठेवा. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार शकुनी होता, म्हणून महाभारतासारखं युद्ध घडलं. 100 कौरव मारले गेले, बेला एक सुद्धा नाही राहिला. वाईटाचा अंत वाईटच होणार आहे, डोक्यात ठेवा. पण अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार कृष्ण होता, म्हणून विजय झाला. या ठिकाणी तरुण मंडळी, कॉलेजची तरुण पिढी बसलेली, 10 मित्र करण्यापेक्षा निगेटिव्ह विचाराचे, पॉझिटिव्ह विचाराचा एकच मित्र करा, पण जीवाला जीव देणारा मित्र करा. असा नसला पाहिजे मित्र वरून दुसती नातून कुस्ती. गाडीत एकाच्या प्रचारकाचा, मतदान एकाला, दारू एकाची, विचारलं तुम्ही कोणाचे, ते म्हणतात तस काय नाही, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिले वैसा. काय करता? हा, अवघड आहे. हे सगळ्या गोष्टी ठेवा. डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका, दोन्ही खराब होणार नाही. आणि हे जर खराब करायचं नसेल ना, तर चुकीचे विचारच डोक्यात टाकू नका. नेहमी चांगला विचार डोक्यात ठेवा. ज्यांनी आयुष्यामध्ये चांगले विचार डोक्यात ठेवले ती माणसं मोठी झाली, आणि ज्यांनी जीवनामध्ये कायम निगेटिव्ह विचार, लोकांची टीका टिप्पणी निंदा करण्यात वेळ घातला, ती माणसं तिथंच थांबली. प्रगती नाही होत महाराजाच्या.
लोकांची. चांगलं ठेवा, चांगली चांगली पुस्तकं वाचा. पुस्तक चांगलं वाचलं तर मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नाही. हे जीवनामध्ये करा. तरुण पिढी, महिला मंडळ, रात्री मोबाईल किती वेळ चॅटिंग करू नका. अनेकांनी लुडो खेळले, करोडो रुपये गेले लोकांचे. काय शेअर मार्केटमध्ये फार झाले, ते नका करू. चांगलं वागा, चांगलं जगा, चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले मित्र करा. आयुष्य पुन्हा नाही हो. तुम्ही इथं एवढे लोक बसले, कोणाला गॅरंटी कोण किती दिवस जगल आहे का? आम्हाला तर नाही भाऊ. आता आमचं पूर्ण नाईटचे प्रवास आहे, तिकडं जा तिकडं जा, काय गॅरंटी? फक्त आपण देवाचं नाव घेतो. मग तुम्ही म्हणाल ताई माणसाच्या जीवनाची गॅरंटी नाही, मग काय करायचं? काहीच करायचं नाही. दुसऱ्याचं वाईट होईल हे मनात सुद्धा आणू नका. देव तुमचं कधीच वाईट करणार नाही. हाच खरा परमार्थ आहे, बाकी दुसरा नाही परमार्थ काही. म्हणून हे जीवनात ठेवा. म्हणून माता माऊल्यांनो, तुम्ही जगत जननी हा स्त्रिया देवीचं स्वरूप आहे. चांगलं जागा, चांगलं वागा, चांगले संस्कार आपल्या घराला द्या. पती मुलगा दोन्ही मधला दुवा साधणारी आईच असते. म्हणून तुम्ही कणखर बना. आपला परिवार, आपलं घर सुसंस्काराने वाढवा. घरामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करा. आमचं कीर्तन रंगात आलं पण आम्हाला घड्याळ दाखवतात. आमच्या बरोबरचे माणसं ते मध्ये थोडस निघावं लागते. हा बरोबर आहे, टायमाचं भान असणं गरजेचंच आहे. असं आहे. पुन्हा सगळ्याला जेवायचं बी असेल, तुम्हाला बी. हा, कुणाला जेवायचंय, कुणाला उपवास आहे, तर खायचंय. हा बरोबर आहे. पुढाऱ्याला शोभा कार्यकर्त्यामुळं, देवाला शोभा भक्तामुळं, आणि कीर्तनकार महाराजाला शोभा ह्या टाळकऱ्यामुळं. बरोबर आहे का? तुम्ही नसलात तर शोभा आहे का महाराज लोकाला? नाही ना. आता यांचं सुद्धा सगळ्याचे लग्न झालेले बरेच लोक आहेत तिथं. आता अलीकडं तुम्हाला काय वाटतं? महाराजालाही पैसे, टाळकऱ्याला बी. पण आता तुम्ही सांगा, इथं हे 9 दिवस टाळ वाजवते, रात्री येते का? सोपं आहे का हिकाला? हे घरी गेलं की यांची पत्नी म्हणत नाही बरं आहे का, आलात का महाराज, तब्येत बरी आहे का, कसं वाटलं, राहिला दिंडोरीला 9 दिवस सप्त्याला, झाली का सगळी ठेप? तसलं आजीबाई चल घ्या इकडं. होय, तुमचं लग्न नाही ना? नाही नाही, तुमचं बरं आहे. ज्याचं लग्न झालं त्याला विचारा. अहो हे खरंय, सोपं नाही ना. आणि तुम्हाला सांगा, आता तुम्ही 2 तास बसलात, पण यांच्यामुळे शोभा आहे ना. हे 4-4, 5-5 तास प्रॅक्टिस केलेली असते, तेव्हा आवाज निघतो. काही काहीचे आयुष्य जाते, पण आडवास टाळ जमतच नाही. तसं नका करू. हे सगळं जण लक्षात घ्या. आणि महिला मंडळ सगळ्यांनी आपण लक्षात घ्या, तुम्ही देवीचा आहात. म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये. म्हणून जी आद्यत्रय जननी माझी मुक्ताई आहे, ही आदिशक्ती, आदिमाया, जो महाविष्णूचा अवतार ज्ञानोबराय, यांना सुद्धा आमच्या मुक्ताबाईने उपदेश केला. आणि निळोबराय सुद्धा म्हणतात माऊलीबद्दल. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदार सोपान देवा, निवृत्ती उदार बाई नमो त्रिभुवन पावनी, बाई नमो त्रिभुवन पावनी, ओ मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. म्हणून निळोबराय म्हणतात अशा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. म्हणून निवृत्तीनाथ ज्ञानोबराय
आमचे सोपान काका मुक्ताई हे सगळे देवाचे अवतार आहेत. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आणि सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. जाता जाता एक सांगून जाईल बदनापूरची घटना. तो अक्षय ज्याने लहान मुलीवर अत्याचार केला, पोलीस लोकांनी पकडलं आणि चकमकीमध्ये तो मारला गेला. कोण? तो अक्षय. चकमकीत मारला तरी त्याच्यावर राजकारण आहे. मारलाच कसा? कशाला वेळ घालता? मी तुम्हाला सांगू का, ह्या नारदाच्या गादीवर आहेत आणि आपण कधी हे खरं बोलायला काय घाबरायचंय? आणि एवढीच गादी आहे बरं का खरं बोलायची हीच. आणि आम्ही कोण खरं सांगणार आहे? आम्ही मधले पोस्टमन आहेत. म्हणजे फक्त मनी ऑर्डर इमानदारीने तुमच्यापर्यंत पोहोच करायचं काम आमचं आहे. ही ज्ञानोबर आहे, तुकोबरायची मनी ऑर्डर आहे आणि मधले पोस्टमन आहेत. मला तर असं वाटतं, अहो चकमकीमध्ये मारला गेलं काय? अहो लहान मुलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या माणसाला भर चौकात फाशी दिली पाहिजे या मताचे येतं. तर अन्याय संपणार आहेत. तुम्ही मर्डर करणाराला जर शिक्षाच नाही, हे वाढतच जाणार. अराजकता वाढत चालले. म्हणून योग्य वेळी योग्य लोकांना शासन हे झालंच पाहिजे. हे दुर्गेचा नवरात्र उत्सव आहे. म्हणून दुर्गेने ज्या ज्या वेळेस उन्मत्त झालेले दैत्य होते ना, त्याचा निपात केला. शुंभ निशुंभ आसूर दैत्य सगळ्यांचा तिने वध केला. तसं मला वाटतं या नवरात्र उत्सवामध्ये आसुरी प्रवृत्तीचा विनाश व्हावा आणि पुन्हा एकदा चांगली माणसं आणि चांगल्या विचारांनी सुरुवात व्हावी, हेच नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वाटतं. जगद उद्धाराला धरिला अवतार मेरविला बडीवार सिद्धाईचा. मग यांनी जगाच्या उद्धारासाठी अवतार धरलाय याच देवानी संतांच्या रूपामध्ये. म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. सर्वांनी वर हात करा. शूटिंग वाले घ्या यांची शूटिंग.
बरं, गुड बेटर बेस्ट एक नंबरच बरं. काशाई माताची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं भजन तुम्ही केलं, देवी प्रसन्न होणार आपल्यावर. सर्वांवर भक्ती. शेवटी निळोबाराय म्हणले, आम्ही अशा संतांना शरण गेल्यामुळं संतांनी आमचा गौरव केला. निळा शरणागत म्हणावे आपुला, 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 निळा शरणागत म्हणावे
संत मनवी आपुला संत निरविला देऊनी हाती. संत निळोबाराय म्हणतात की संतांनी आम्हाला सन्मान दिला म्हणून मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवाची. माझी झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणी, निवृत्तीनाथ दादांच्या चरणी आणि कोंगाई मातेच्या चरणी. आपल्या जाधवताई फार सुंदर नियोजन आयोजन, सर्वच सुज्ञ माणसं, तुम्ही दिलेला कीर्तनातला प्रतिसाद हा फारच चांगला. अशीच चांगली माणसं, चांगला परमार्थ असाच घडत राहावा. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. असे सप्तेच लागते म्हणून माणसं सुधारतात. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाचे विचार आहेत म्हणून माणसं टिकू नयेत. म्हणून हे सप्ते करायचे आहेत बरं का. तर बऱ्याच वेळा महाराज लोकांना वाटतं कशासाठी वर्गण्या, कशासाठी सप्ते. अहो एक महाराजाचं एक वाक्य एखाद्याचं जीवन बदलून टाकतं. म्हणून हे विचार असो. मी पुन्हा एकदा सर्व सप्ताहाच्या कार्यकर्त्याला आणि माझ्या भगिनी ताईला, सर्व आमचे गायक वृंद सर्वांनाच मनापासून धन्यवाद. उद्याचं नियोजन सांगेपर्यंत कुणीच जागा सोडायची नाही. ज्ञानेश्वर